करी ऐसी धावा धावी करी ऐसी धावा धावी करी ऐसी धावा धावी करी ऐसी धावा धावी चलावी चलनाते चलावी चलनाते चलावी
करियायसी धावा धावी, करियायसी धावा धावी, चित्त लावी चरणापी, मग तो माझा मायबाप हेलता होऊ जीवाने दावा, मग तो माझा मायबाप हेलता हिरोणी. तुका म्हणे करुणा बोले, तुका म्हणे करुणा बोले, वीर विठ्ठले निघेना, मग तो माझा मायबाप हेलता हिरोणी. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अनुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया, तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहून दोष झालो दास पायाचा. मंगल चल उभा करून लावून घ्यायचं का लावून घे उभा करून लावला लावायचं बघून घे
करियाईशी धावा धावे चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा 4 कडव्याचा छोटासा उपदेशपर अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकरण असे त्या अभंगाचे आहेत। अनेक संतांनी त्याच्यावर अभ्यास करून त्या अभंगाच्या माध्यमातून ते वेगवेगळे प्रकरण निर्माण केलेले आहेत। ज्या अभंगामध्ये नामाची महती जास्त आहे ते नामपर प्रकरणामध्ये टाकले। काही अभंग उपदेशपर प्रकरणातले आहेत, काही स्थितीपर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरण आहेत, काही विराण्या वगैरे आहेत। थोडं सगळ्यांनी पुढे या, पुढे या, असं या, नाही ते थोडी जागा आहे, पुढे सका या पुरुष मंडळी पण पुढे विठ्ठल विठ्ठल काय होतं, येणाऱ्याला मग थोडा धाक निर्माण होतो, त्या आतमध्ये जागा नाही बसायला, कसं काय जावं। मग काही लोक म्हणतो आमची ऐकायची इच्छा होती पण निघून गेलो, सगळं पाहिलं, बसायला जागा नाही, म्हणलं चला मग। तर जागा पुष्कळ आहे, आपलं सगळ्यांनी एकमेकाला सहाय्य करायचं, जागा द्यायची। जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकरणाचे अभंग आहेत। काही निर्याणाच्या प्रकरणातले अभंग आहेत। सातत्याने जे माणसं गाथा पारायण वगैरे करतात त्यांच्या ते लक्षात आहे। बाकी मग आमच्यावर विश्वास, तुम्ही सांगताल ते बरोबर आहे एवढा विश्वास ठेवायचा। म्हणजे पारायण करणारी त्यांना माहिती आहे त्याच्यात कोणते कोणते प्रकरण आहेत। नित्यानं 50-100 अभंग होईना आपण वाचायला पाहिजे, 50-100 माऊलीच्या ओव्या वाचायला पाहिजे। आपल्या नित्यनेमामध्ये या गोष्टी असल्या पाहिजे। असो, हा जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे। अभंगाची जी भाषा आहे ती भाषा अशी कोणीतरी एका माणसाला तुकोबारायांनी उपदेश केलाय असं वाटतं। त्या शब्दाकडे जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या तरी एखाद्या माणसाला उद्देशून हा उपदेश करतायत असं वाटतं, पण ते तसं नाहीये। तो जातीवाचक उपदेश आहे, म्हणजे याच्यावत मानव जातीला केलेला तो उपदेश आहे। विठ्ठल 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 या अभंगावर मी परम आदरणीय प्रातस्मरणीय आमचे वडील भक्तराज महाराज यांच्या मुखातून मी या अभंगावर श्रवण केलेलं आहे। बरीच वर्ष अगोदर श्रवण केले असेल, साधारण 25 वर्षाचा कालावधी लोटला। 25 काय जास्त, उलट 91 मध्ये त्यांचं काय झालेलं आहे, शरीर पडले, म्हणजे आज 30-35 वर्षाचा कालावधी लोटला असेल। त्या अगोदर मी त्यांच्या या अभंगावर श्रवण केलं होतं। मागच्या एकादशीला जो अभंग घेतला होता, मला नंतर एका भक्तानं फोन करून विचारला की या अभंगावर त्यांनी कीर्तन केलं होतं। म्हणजे ऐकणारे लोक किती चतुर असतात। मागच्या एकादशीला आपण कोणता अभंग घेतला हे तुम्हाला सगळ्याला माहितीच असतं। करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमित्याशी मुखे न म्हणे संत, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वशदंभ माना इच्छे झाले। हा अभंग आपण घेतला होता। त्या अभंगावर मी त्यांचं कीर्तन ऐकलं नाही, पण त्या अभंगावर आमची दोघांची चर्चा झाली। त्यांच्या सानिध्यामध्ये
जो जो काळ आमचा जायचा तो फार चांगला काळ जात होता. भगवत चर्चा होत होती, संत वाङ्मयाचा विचार होत होता, काही माझे प्रश्न राहायचे, त्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. आणि प्रश्न विचारता विचारता एखाद्या वेळेला जर मला एखादी अभंगाची चाल ऐकायची असली तर मी त्यांना म्हणायचो की भाऊ अमुक अमुक अभंगाची एकदा चाल म्हणून दाखव. आणि त्यांचा आवाज फार गोड होता. त्याला काय म्हणतात, ईश्वरी प्रसाद, भगवत प्रसाद होता मुखामध्ये, त्यांच्या फार गोडवा होता. ती चाल म्हणायची सांगितली तर ते चालही म्हणून दाखवत होते. असं काही नाही, जे जे आपण मनोरथ करू त्यांच्याजवळ ते ते पूर्ण करत होते. तर तो जो अभंग मागच्या वेळेला घेतला त्या अभंगावर आम्ही चर्चा केलेली. त्यांनी तो अभंग कुठे घेतला असेल पण मी ऐकलेलं नाही, पण चर्चा आमची दोघांची झालेली आहे. त्यांचं ते अजून मला आठवतं. त्यांनी सांगितलं की त्याच्यात ज्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, राज्यद्रव्ये आणि त्या ठिकाणी राज्यद्रव्य करणे उपार्जना वश दंभ माना इच्छे झाले. राज्य, द्रव्य, दंभ आणि इच्छा, ह्या सगळ्या गोष्टी संसारातल्या क्षेत्रातल्या त्यांनी सांगितलं की पारमार्थिक जीवनामध्ये याचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. राज्याचा त्याग करून राजा लोकांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली. जे राज्य वैभव भोगीती त्याशी कदा नव्हे विरक्ती, भरते केली नवल ख्याती सेविला श्रीपती भोगत्यागे. भरत राजा ज्यांचं नाव या भारताला आहे त्यांनी सुद्धा, ते कमी जास्त आहे थोडं, राहू दे, थाप नको टाकलं, तू थोडं थोडं हळूहळू चालू. हा असं थोडं हळू वाजव. हा आहे, यांचा पण आधार आहे. राज्याचा त्याग करून भगवंताची प्राप्ती केलेली आहे, धनाधिकाचा त्याग करून भगवंताची प्राप्ती केलेली आहे. आणि परमात्म्याची प्राप्ती ही त्यागानंच होत असे. भोगात शांती का त्यागात शांती लिहिलं सांगत, त्यागात शांती. साधू संतांची सुद्धा ही संपत्ती, योग्याची संपदा त्याग आणि शांती. तर त्याग हे महत्वाचं आहे. दांभिकपणा ज्याने सोडलेला आहे त्याला भगवंताची प्राप्ती होईल. ज्याच्या इच्छा मावळलेल्या आहे त्यालाच भगवंताची प्राप्ती होईल. आणि जो या 4 मध्ये फसलेला आहे त्याला संत कसं म्हणता येईल आपल्याला सांगा. इच्छा मुरळीस पाहू नका म्हटलं की नाही, पडाल नरकद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी, उजा महाद्वारी माझ्या. वा, छान उचलला. म्हणूनच सुरुवातीला अहम वाघा. हा हो, सुरुवातीला त्याचं नावच आलं ना त्याचं, ऐकलं, विठाला विठाला. इच्छा मुरळीस पाहू नका, म्हणजे 4 गोष्टी ज्या आहेत त्या ज्याच्याकडे आहेत त्याला तो कधीच संत असू शकत नाही, अशी आमची दोघांची चर्चा झालेली आहे. आणि त्या चर्चेवरून जे काही प्राप्त होत होतं ते सुद्धा एक कीर्तनच राहायचं. उलट असं सामुदायिक कीर्तनामध्ये तरी वेगवेगळे विषय हाताळले जातात, पण एकांतामध्ये सद्गुरूच्या सानिध्यामध्ये जे काही चर्चा होत असते ती फार महत्वाची चर्चा असते. कथयन्तस्य मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च, अशी ती चर्चा असते. तो आनंद फार वेगळा असतो. त्या कोरोना काळामध्ये हा नाथ आणि आम्ही दोघंच भागवत सांगायचो.
कारण तिसऱ्याला कोणी तिथं प्रवेशच नव्हता ना कोरोनामध्ये. तिसरा कोणी जवळ आलेला चालतच नव्हता, लांब लांब बसायचं ते. मग तो दोघांचा जो आनंद होता, दोघांचा जो आनंद होता तो वेगळाच होता. म्हणजे त्या विषयावर आरूढ होऊन आपण त्या ठिकाणी बोलत राहायचं, दोघांनाही तो आनंद मिळतो. म्हणून सांगण्यासाठी जो विषय आहे तो आपल्या आनंदासाठी असतो आणि ऐकणारे खूप असायला पाहिजे असं वक्त्याने कधीच मनामध्ये भावना आणू नये. गर्दीपेक्षा काय पाहिजे? दर्दी पाहिजे. सनत सनंदन सनत कुमार जे होते ते चौघे जणच राहायचे, त्याच्यातलाच एक जण प्रवचन कीर्तन प्रवचन करायचं आणि तिघं ऐकायचे. आदलून बदलून ते तिघं राहायचे ऐकायला, नवीन कोणी पण त्याच्यातलाच एक जण बसायचं, पण चौघामध्ये खूप आनंद. मग अशा पद्धतीने त्यांच्या सानिध्यामध्ये जे काही त्यांच्याकडून श्रवण घडलेलं आहे तेच मी सांगत असतो. जरी त्यांनी प्रत्यक्ष कीर्तनाला अभंग घेतला असेल नसेल, तो मी ऐकला असेल नसेल, पण हे आहे ते कुणाचं आहे? ते त्यांचंच आहे, त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. आणि या अभंगावर तर मी ऐकलेलंच आहे कीर्तन. या करी आईशी धावा धावी चित्त लावी चरणापे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगावर उपदेश करतायत आणि हा जातीवाचक उपदेश असल्यामुळे याच्यावर प्राणीमात्रांना हा उपदेश आहे. संतांचा जो उपदेश असतो तो प्रत्येकाच्या उद्धारासाठी तळमळीने केलेला तो उपदेश असतो. स्वतः काही जीवनामध्ये त्यांनी अनुभूती घेतलेली असते आणि त्याप्रमाणे ते उपदेश करत असतात. नाहीतर काही माणसं स्वतःच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अनुभूती घेत नाही, पण उपदेश मात्र उपदेश केल्याशिवाय राहत नाही. असे खूप लोक आहेत. पर उपदेश कुशल बहुते रे, जे आचरहिते नरन घने रे. परोपदेश कुशल बहुते रे, त्या लंकाकांडामध्ये आलेला हा विषय रामचरित मानस, की दुसऱ्याला उपदेश करणारे पुष्कळ कुशल माणसं आहेत, पण ते स्वतः आचरण करत असतील असं काहीच नाही. बरेच कीर्तनकार आईवर बापावर बोलत असतात, महिना महिना घरी जात नाही. त्यांच्या एवढ्या तारखा असतात, सगळं डायरी भरलेलीच आहे, पण आईचं नाव घेतलं की खळखळ डोळ्यात पाणी, बापाचं नाव घेतलं तर खळखळ डोळ्यात पाणी. बाप कुठे ना आई कुठे हे त्यांनाही माहिती नाही, आई बाप कुठे हे त्यांनाही माहिती नाही. अशी स्थिती. असे सांगणारे पुष्कळ आहेत, लोकांना उपदेश करत असतात. युद्धामध्ये अनेक पुरुष मारले गेले, अनेक राक्षस मारले गेले, त्यांच्या महिलांना, त्यांच्या पत्नीला वैधव्य प्राप्त झालं, तर रावण त्यांना उपदेश करत होता. रावण उपदेश करू लागला. रावणाचा अभ्यास होता, असतं ना अभ्यास, खाणाऱ्या पिणाऱ्याचे बी अभ्यास खूप राहतात, असं काही नाही. पुस्तकी ज्ञान कोणालाही असू शकतं. बरेच लोक असे असतात, ते दारू पितात तरी पण त्यांचा अभ्यास चांगलाच असतो, ते बोलत राहतात याच्यावर. कुठेतरी त्यांनी वाचलेलं असतं, काहीतरी पुस्तकं चाललेले असतात, ते बोलत असतात. तसं रावणाचा अभ्यास होताच ना, कारण त्याने वेदाचे 4 भाग केले होते. ते भगवान महादेवाचं स्तोत्र खूप सुंदर लिहिलंय रावणानं. अभ्यास होता, शाब्दिक ज्ञान त्याला होतं, पण ते अनुभूतीचं ज्ञान नव्हतं. त्यानं त्या सगळ्या स्त्रियांना उपदेश करायला सुरुवात केली की प्रत्येक जीवात्मा हा त्याचं आयुष्य घेऊन आलेला असतो. त्याचं आयुष्य संपल्यानंतर कोणत्या ना कोणत्या निमित्तानं त्याला इथून जावं लागतं, तो मरत असतो. तुम्ही कुठल्याही प्रकारची त्याचा काय करू नका, शोक करू नका, असं रावण सांगतोय त्या लंकाकांडामध्ये. आणि त्यावेळेला तुलसीदाजीने ही चोपाई लिहिलेली की परउपदेश कुशल बहुते रे. दुसऱ्याला उपदेश करणारे पुष्कळ कुशल आहेत, पण जे आचरही ते नरन घने रे, जे त्याचं आचरण करतात ते लोक फार कमी आहेत. की जे लोकाला सांगतील त्याप्रमाणे वागतील अशी माणसं फार बोटावर मोजण्या एवढे. म्हणून तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जसा बोलतो तसा वागत असेल
तर त्याचा लोकांना त्याच्याविषयी आदर असतो. ते केवळ बोलत नाही तर हे त्याप्रमाणे वागतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय या अभंगामध्ये जो उपदेश करतायत तो तुम्हाला आम्हाला सातत्याने जे तुम्ही आम्ही धावणारे आहोत त्यांच्यासाठी हा उपदेश आहे. याच्यामध्ये जो धावाधावी शब्द आहे की प्रत्येक जीव हा धावतोच आहे. आपली धावाधावी चालूच आहे. संसारच्या अंगाने आपण सारखं धावत असतो. आणि कशासाठी आपली ही धावाधावी चालू आहे, कशासाठी एवढं प्रयत्न चालू आहे, तर काहीतरी आपल्याला विश्रांती प्राप्त व्हावी, समाधान प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावा. सारखा मनुष्य धावत असतो. कोणी व्यापाराच्या अंगाने धावतोय, कोणी नोकरीच्या अंगाने धावतोय, कोणी शेतीच्या अंगाने धावतोय. दिवस उगावला नाही तर त्याची धावाधावी सुरूच असते. महिला मंडळीची तर बघा ना तुम्ही, नुसतं डोळे नाही उघडले तर लगेच फडा, लगेच फड्याकडे नजर जाते. धावाधावी चालूच आहे. माणसाचे डोळे नाही उघडले तर जोडा, लगेच जोडा. म्हणजे यालाही दिवसभर खेटर खायचेच काम आणि यांची फडफड चालूच, फडा बघितल्यामुळे सारखी धाव धाव चालूच असते. हे काम करायचं, ते काम करायचं, ते काम करायचं. एखाद्या वेळेला खूप भाजी एखादी चांगली झाली आणि जर खाणाऱ्याने सांगितलं फार चांगली झाली तर लगेच ती म्हणते घाई घाई केली. तिच्या तोंडातून हे वाक्य जर नाही निघालं तर आपलं नाव बदलून ठेवा. काही ठेवा, तुम्हाला जे वाटेल ते ठेवा. विठाला एक ठरलेलं असतं. असं सांगायचं तात्पर्य असं की हे सगळं धावाधावी तुमची आमची चालूच आहे. जागे आहोत, जागृत अवस्थेमध्ये धाव चालूच आहे. पैशासाठी आपण धावतच असतो. सारखी धाव चालू आहे, कुठेच विश्रांती नाही. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागली ओढार, श्रवणामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्मदास संसार त्या ठिकाणी दुःख मूळ, चहूकडे इंग. हा संसार याच्यामध्ये चहूकडे इंगळ आहे. इंगळ म्हणजे ती इंगळी नाही, इंगळ म्हणजे लाल निखारे, कोळशे, कोळशाचे लाल. आता ते गॅस निघाल्यामुळे बऱ्याच जणांना इंगळ काय ते माहित नसतं, कारण हे शब्द आता बुजत चालले. काय निघालं आता? गॅस निघाले ना. इंधन ते वेगवेगळ्या प्रकारचे कालाच्या ओघामध्ये नाव बदलत चाललेले आहेत आणि ते विसर पडतं. बऱ्याच शहरातल्या मुलांना दूध कोण देतं हे माहित नाही. ते दूधवाला येतो ना, मुलांना जर विचारलं दूध कोण देतं म्हणजे दूधवाला. त्यांना हेही माहिती नाही गाईचं आहे का, म्हशीचं आहे का, शेळीचं आहे, काहीच माहित नसतं. ते इंगळ तर म्हणजे लाल निखारे, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ.
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस माणसाची तळमळ तळमळ चालूच असते. क्षण एक तोही नाही विसावा, 184 घेतल्या धावा. भोवंडीती पाठी लागल्या हवा, लागो आगी माझ्या नावा माझ्या मी पण. क्षण एक तोही नाही विसावा. एक क्षणभर सुद्धा आपण थांबत नाही. नाही कश्चित क्षणमपि. ते बंद आहे का? माईक चालू आहे ना? नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत. एक क्षणाचं सुद्धा आपल्याला विश्रांती नाही. सारखं माणसाचं चालूच असतं. जागृत अवस्थेमध्ये सारखी धावपळ चालूच असते. काही काही आपण मिळवत असतो आणि स्वप्नात पण धावतो. स्वप्न पडल्यानंतरही सगळे रूप आपणच घेतो. मनी भाषेते स्वप्ने दिशे. स्वप्नात सुद्धा आपली धावपळ चालूच असते. जे जे आपण पाहिलं ते स्वप्नातही सुरूच होऊन जात. आम्ही विनोदानं सांगत असतो की कुठे एकदा कीर्तनाला एक महाराज गेले तर रात्री त्यांची व्यवस्था केली एका घरामध्ये. समोर एक खोली होती, इथे अंथरूण वगैरे टाकून दिले, व्यवस्थित झोपा म्हणले महाराज. मागे 1-2 खोल्या होत्या. काही नाही म्हणले, निवांत झोपा, आता कोणीच नाही इथं, मस्त झोप येईल म्हणले तुम्हाला, काय हरकत नाही. मग तो माणूस गेला, भजनाला निघून गेला. खाली भजन होतं, भजनाला निघून गेला. आणि महाराजाला नेमकी झोप लागणार तेवढाच आवाज आला त्यांना मागच्या खोलीतून, ए उठ, उतर खाली, घ्या दार लावून, असा आवाज. ते थोडे झोपेत होते, ते असे एकदमच त्यांना वाटलं काही स्वप्न पडलं का, काय झालं, कसं काय आवाज आला. आणि हे तर म्हणले इथं कोणीच नाही. हे तर सांगून गेले निवांत झोपा, इथं कोणीच नाही. कुठून आवाज आला हो? जाऊ द्या म्हणायचं, काही भ्रम असेल आपल्याला, काहीतरी स्वप्न पडलं असेल. पुन्हा झोपले. 10-15 मिनिटांनी पुन्हा झोप लागणार तेवढा तोच आवाज पुन्हा, ते चल उठ, उतर खाली, घ्या दार लावून, असं चालू. त्यांना मग भीती वाटायला लागली. म्हणले काही, हे म्हणते कोणी नाही, मग काही भूतभीत तर नाही, अशी शंका निर्माण झाली. मग त्यांनी ते गॅलरीमधून ते भजनात बसला होता तो माणूस, हो म्हणले दादा इकडे वर या, वर. काय झालं? तू म्हणली इथं कोणी नाही, झोपा निवांत, मला तर असा आवाज येऊ राहिला. म्हणले काय आवाज आला तुम्हाला? म्हणले अरे 2दा आला. म्हणले काय आलं? म्हणले काही नाही, ए उठ, उतर खाली, घ्या दार. ते आमचं पोरग आहे म्हणले, ते कंडक्टर आहे. ते काय होतं म्हणले, ते दिवसभर गाड्या चालित कंडक्टर, आणि त्याला ते स्वप्न पडतं म्हणले. मग ते असं बोलत राहतं, ए उठ, उतर खाली, घ्या दार लावून. त्याचं ते बोलत असतं म्हणले ते. तर हे आपण जे करतो दिवसभर, ते उद्योग पुन्हा स्वप्नात चालूच आहे. म्हणजे जागृतीत धावाधाव चालू आहे, स्वप्नात धावाधाव चालू आहे. स्वप्नामध्ये सुद्धा किती काय आपले स्वप्न पडत असतात. दिवसभर आपले जे उद्योग करत असतात त्याप्रमाणे स्वप्न पडत असतात. आणि ते सांगत पण असतात स्वप्न. काही लोक फार स्वप्नाळू असले ना, त्यांना दुसऱ्याला बी सांगायचं नाद राहतो. ते म्हणतात मला असं स्वप्न पडलं होतं, तसं स्वप्न पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं, सांगत राहतात. अशा प्रकारचे हे स्वप्नात धावाधाव. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये धावाधाव बंद राहते. ज्यावेळेला स्वप्न नाही, जागृतीने गाढ झोप लागलेली असते, त्यावेळेला धावाधाव बंद असते. पण ते धावाधाव जे आहे ती त्या ठिकाणी पुन्हा सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा त्या सगळ्या धावेचं बीज असतं. तिथं सगळ्या धावाधावचे बीज असतं. जरी ते शांत असलं तरी नुसता डोळा उघडायचा उशीर की त्याचं सुरूच. म्हणजे मनुष्य शरीरानं धावतो, जागृतीत धावतो, स्वप्नात धावतो, आणि मनानं पण धावतच राहतो. एका जागेवर जरी बसलेला असला तरी मनाची धाव चालूच असते. नुसता बिडी जरी ओढीत असला तरी असं पितो बिडी, फेकतो काडी, आणि म्हणतो या काडीवर बांधीन माडी. त्याची मनाची धाव चालूच असते. चुप बसत नाही, काहीतरी विचार करत असतो, काही त्याचे प्लॅन चालू असतात.
मन काय त्याला शांत बसून देतं का सांगा तुम्ही? हे करू ते करू असं करू अमुक करू तमुक करू हे घेऊ ते घेऊ अशा प्रकारचं त्याची धाव चालूच आहे. मन सारखं घृतमजुर रावळीचे घृतनेता तो तुरंगी चढे मनोरथा नाथ महाराजांनी सांगितलंय ना. ते जुन्या काळचा एक दृष्टांत दिलेला आहे की कोणीतरी एका माणसानं ते तूप खरेदी केलं. जाड थंडीचे दिवस होते, थोडं जाड होतं तूप. 10-15 ठेवलं, मडक्यामध्ये घेतलं आणि 2-4 किलोमीटरवर न्यायचं होतं. एका जणाला ठरवलं, काय घेशील म्हणले 50 रुपये. ठीक आहे म्हणले, तिथे नेऊन दे मला. आणि त्याला त्यावेळेला नुसते 10 रुपये रोज मिळत होता. पण आता त्या दिवशी 50 रुपये त्याला ठरल्यामुळे त्याला खूप आनंद झाला. ज्यावेळेला तो मडकं डोक्यावर घेतलं आणि तो निघाला तर ते आतलं तूप पगळायला लागलं. ऊन पडलं, तूप पगळायला लागलं आणि याचे मनोरथ सुरू झाले. डोक्यावर हंडा होता पण मनोरथ सुरू झाले. आज आपल्याला 40 रुपये जास्त भेटणार. जुन्या काळची गोष्ट 40 रुपयाला खूप महत्व होतं. आता 40 रुपयात चॉकलेट सुद्धा येत नाही. 40 रुपयामध्ये आता फार त्याला काहीच व्हॅल्यू राहिली नाही. पण 40 रुपये जास्त भेटणार म्हणल्यावर तो म्हणला तर त्याचं काय करायचं. त्याच्या बुद्धीप्रमाणे मनोरथ सुरू झाले. तो म्हणला त्याचे आपण कोंबडे घेऊ. तर काय करायचं, त्याची बुद्धीच तेवढी. मनोरथ सुद्धा त्याच्या बुद्धीप्रमाणे असतं बरं. हो, बुद्धीप्रमाणे असतं. उगाच भलते मोठे मनोरथ कोणी पण करीत नाही. तर ते त्याच्यातलाच असल्यामुळे तो म्हणलं कोंबड्या घेऊ. मग त्याचा धंदा वाढला. खूप धंदा वाढला. पैसे मिळाले. मग ते सगळ्या कोंबड्या काढून टाकल्या, बकऱ्या घेतल्या. बकऱ्याचा धंदा वाढला. खूप पैसे मिळायला लागले त्याला. नंतर थोडे बँकेत त्याच्यात टाकले त्याने पैसे. पण हंडा डोक्यावरच. त्याचे मनोरथ चालले नुसते. बँकेत पैसे पडले. मग म्हणले आता खेड्यात कशाला राहायचं, खेड्यात राहणं येड्यात राहणं सारखंच. तो त्याच्या मनानेच म्हणायला लागला. आणि चला म्हणले आता शहरात जाऊ. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आला. इथे आला. इथे मोठी जागा खरेदी केली. मोठ्या 2 टर्न अशी जागा खरेदी केली. भलं मोठं दुकान टाकलं. आणि मग लांब घर घेतलं, एक बंगला घेतला. जायला एक काठेवाड घोडं घेतलं जाण्या येण्यासाठी. घोडा काय एकदम उमदा असं टाच करायचं उशी का धड निघाला असा. मग घोडा घेतला. महाराजांनी सगळं जेवण करण्याकरता त्याने ते दुकान लावलं, कुलूप लावली, घोड्यावर बसला आणि निघाला. पण हंडा डोक्यावरच. मग ते चालता थोडं घोडा आडलं, कुठेतरी उभं राहिलं. घोड्याला खोडी राहतात. घोड्याला खोडी राहतात. काही माणसं बी खोडीचे राहते असे असतात ना. हो, जसं घोड्याला खोडी तसं काही माणसाला पण असतं. तर ते आडलं की लगेच त्याने असं झटका दिला. तर मान अशी झाली. ते तुपाचा हंडा पगळलेला होता, पडला खाली. ते सगळं तूप दानाधीन. तो मालक मागून येत होता. म्हणले अरे म्हणले एवढं नुकसान केलं माझं, सगळं तूप वाया गेलं, मातीत मिळालं, कशाला तुला दिलं असं, काय नुकसान करून टाकलं. तो म्हणला तुमचं 200-400 रुपयाचं नुकसान झालं, माझ्या दुकानं पालथ्यात. म्हणजे हे मनाच्या अंगानं मनोरथ माणसाचे चालूच आहे. सारखी धाव चालूच आहे माणसाची. पण तुकोबाराय म्हणतात की तुम्ही धाव संपवणार, तुम्ही धावणारच, याच्यात काही वादच नाही. पण तुमची धाव जी आहे ती तुम्हाला शांती देणारी नाही, तुम्हाला आनंद देणारी नाही. एवढे माणसं अब्जावधी रुपये मिळवतात. दाखवा त्याच्यातला एखादा मनुष्य शांतीला प्राप्त झाला. कितीतरी लोकांकडे पैसे आहेत, सोनं नाणं आहे, बरेच प्लॉट आहेत, सगळ्या गोष्टी, आणि त्याच्याकडे जाऊन बसा. त्याला म्हणायचं कसं काय तुमचा आता काय आनंद आहे. आता थोडा अजून वेगळा प्लॅन आहे म्हणे. आता हे निवडणुकी उभं राहिली ना, तिकीट घ्यायचा विचार आहे. म्हणजे जास्त कमी पैसे झाले का त्याला असं काहीतरी सुचत. म्हणजे प्रचार आम्हालाच मतं द्या म्हणून असं सुरू होऊन जातं. तर माणसाची धाव संपतच नाही. कोणत्याही तुम्ही एखाद्या
माणसाकडे जा, कोणाकडे जा आणि कितीही धनवान माणसाकडे जा, त्याची धाव संपत नाही. आता आपण ते लग्नाच्या बातम्या ऐकल्या, कोणाच्या ते अंबानी पेपरला येतो, किती गडगंज संपत्ती. एक वाकडं तकडं गाणारी, वाकडं तिकडं नाचणारी, तिला किती का पैसे देऊन टाकले. हो, इथं किती जणांना वाटलं असं आपण तिथे गेलो असतो बरं राहिला. कशी काय नव्हती लगे ती कुठली आली होती काय माहिती परदेशात, तिला किती का पैसे, कोट्याने पैसे देऊन टाकले. बऱ्याच लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं, पण आता काय करणार, नशिबाच्या गोष्टी, नशिबाच्या गोष्टी. इतका गडगंज पैसा, इतका गडगंज पैसा की त्याचं माप नाही, एवढा पैसा. तरी परंतु तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन बघा की तुम्हाला शांती आहे. त्यांना शांती असते तर त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी करायची काय गरज. ते सुद्धा पशुपक्ष्याच्या मागे लागलेले आहेत शांतीसाठी. पाखरं पाळतात, पुढे काय करतात, यांच्याकडे शांती मिळेल, त्यांच्याकडे शांती मिळेल, तो आनंद. म्हणजे एकूण तुम्हाला रावणा इतकी संपत्ती जरी मिळाली तरी तुम्हाला शांती प्राप्त होत नाही, तुमची धाव संपत नाही. आणि तुकोबारायकडे तुम्ही गेला, तुकोबाराय म्हणतात तुम्हाला तुमची धाव संपवावी. तुम्हाला जर वाटत असेल की खऱ्या अर्थानं तुम्हाला विश्रांती प्राप्त झाली पाहिजे तर तुम्हाला धावायचंय, पण ते कसं धावायचं ते तुकोबाराय पहिल्या कडव्यामध्ये सांगतात. करी ऐसी धावा करी ऐसी करी ऐशी धावा धावे चित्त लावी चरणापे. तुकोबाराय सांगतात धावायचंच असलं तर आम्ही म्हणतो त्याप्रमाणे धावा, तर तुमची धाव संपेल. नाहीतर तुम्ही 84 लक्ष योनीमध्ये जरी फिरला तरी तुमची धाव संपणार. पुन्हा जन्मा पुन्हा मरा, पुन्हा जन्मा पुन्हा मरा. कितीही तुमचा कालावधी निघून जाईल तरी तुमची धाव संपणार नाही आणि विश्रांती मिळणार नाही, विश्रांती मिळणारच नाही. आणि संसारामध्ये तर नाहीच नाही, कारण संसार सागरुगा भव दुःखाचे जनवाद अंथरुण माझी थेले इंगळ. इंद्रिये वज्रघाते तपे उष्णवरी ज्वाळ. सोशिले काय करू दुर्भर हे चांदा. तिथे तर तुमची कधीच धाव संपू शकत नाही. आणि तुमची जर धाव संपवावी, विश्रांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर चित्त लावी चरणापे. तुमचं हे जे चित्त हे भगवत चरणारविंदी लावण्यासाठी धावा. धावा म्हणजे पळा, प्रयत्न करा. प्रयत्नाचा परमार्थ आहे आणि प्रारब्धाचा संसार. प्रारब्धानं संसारातल्या गोष्टी मिळतात
आणि परमार्थातल्या गोष्टी प्रयत्नाने मिळवाव्या लागतात. प्रयत्न करा, धावा, तुमचं हे चित्त भगवत चरणारविंदी स्थिर होईल अशी धाव घ्या. भागवतामध्ये खूप गोड श्लोक आलेले आहे. ध्येयं सदा परिभव नमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं नृत्यादिहं प्रणतपालभवाद्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. वा वा, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम. तुमचं जर चांगलं व्हावं, तुम्हाला आपल्या अनुकूल गोष्टी व्हाव्या असं वाटत असेल तर हीच गोष्ट सगळ्या तीर्थातली तीर्थ आहे. तीर्थास्पदम शिवविरंचितम शरण्यम. आणि भवाब्दीपोतम म्हणजे भवसमुद्रातून नेणारी जर कोणती गोष्ट तारून नेणारी असेल, जन्म मरणाच्या सागरातून तुम्हाला तारून नेणारी जर कोणती गोष्ट असेल, तर ते महापुरुष भगवान पंढरीनाथ भगवान श्रीकृष्ण यांचे चरणारविंद. हो, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदातला 5व्या अध्यायातला हा श्लोक आहे. हे श्लोक 5व्या अध्यायातले खूप गोड श्लोक आहे की भगवान रामचंद्र प्रभूंचे चरण तुम्ही धरा. जे चरण मायावी मृगाच्या मागे धावले होते, त्या श्लोकाचा भाव असा आहे, जे चरण पितृआज्ञेन वरण अरण्यामध्ये आले होते, जे चरण सीतेचं ऐकून मायावी मृगाच्या मागे धावत होते. भगवंताला काही कळत नव्हतं काही गोष्ट. हा मारीच आहे, हा कपटी मृग होऊन आलेला आहे, भगवंताला हे सगळं कळत होतं. तरी भगवान नरलीला करत होते. तो परमात्मा मायापती आहे. मायापती आहे. आपण हा मायेच्या अधीन झालेलो आहोत. मायेच्या चक्रातून सुटणं एवढं, माया तेरी बहुत कठिन है ना. माया बहुत कठिन है भाई, छूटना इतना मामूली बात नहीं. अपना बच्चा रोया तो दिल में दर्द होता है, पड़ोसनी का बच्चा रोया तो सर में दर्द होता है. माया है. अपनी औरत रोए तो सर में दर्द होता है, पड़ोसन रोए तो दिल में दर्द होता है. ये माया तेरी बहुत कठिन है राम. हे माया सुटणं एवढं कठीण नाही. विठाला विठाला मायेतून सुटायचं असेल तर वंदे महापुरुष ते चरणारविंद. महापुरुष म्हणजे भगवंताच्या चरणारविंदाचं स्मरण करा. गोपी गीतामध्ये सुद्धा काही श्लोक फार गोड येते. प्रणत देहिनाम पापकर्षणम तृणचरानुगम श्रीनिकेतनम. कुशेषुन कृन्धिरुच्छयं विरचिताभयं चरणमेयुषां संसृतेर्भया कान्तकामदं श्रीकरगृहं. त्याच्यात हे 2 श्लोक त्याच्यात चरणाचं वर्णन केलेलं आहे. प्रणत देहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनं. गायी राखण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे चरण धावत होते. गायीच्या मागे फिरत बन बन गायीच रावत, गायी धरावत, गाव धरावत, कहे तुकया बंधू लकरी लेले हात. तृणचरानुगम श्रीनिकेतनम. ते चरण फणी फनार्पितम ते पदांबुजम. त्या कानियाच्या फणीवर जे चरण नाचत होते, फणी फनार्पितम ते पदांबुजम कृणकुचेषुन कृंधिरुच्छयम. त्या गोपिका म्हणत होत्या की देवा कृष्णा तेच चरण आमच्या तुम्ही या छातीवर ठेवा.
आम्हाला त्याच्याने खूप आनंद होणार आहे. विरचिता भयं वृष्णिधूर्यते चरणमेयुषां संसृतेर्भया. जन्म मरणाच्या भयातून सोडवणारे ते चरण आहे. खूप त्या भगवंताच्या चरणाचा महिमा गायलेला आहे वाङ्मयामध्ये. श्रीमद भागवताच्या एकादशी स्कंदातल्या 2ऱ्या अध्यायामध्ये 53 क्रमांकाचा श्लोक आहे बघा तो. त्रिभुवन विभव हा न चलती भगवत पदारविंद. हा जे खरे वैष्णव, जे निके वैष्णव आहेत ते पूर्ण त्रिभुवनाचं वैभव सुद्धा त्यांना लागत नाही. त्रिभुवन विभव असं जे वर्णन, त्रिभुवनाचं वैभव सुद्धा तुच्छ समजतात आणि लवनिमिष सुद्धा त्या चरणाला सोडत नाही. त्या भगवत चरणाची सेवेचा इतका आनंद त्यांना त्रिभुवनाच्या वैभवात सुद्धा वाटत नाही, असं त्या श्लोकाचा मतिता अर्थ आहे. आणि म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी धाव घ्यावी लागेल. अशी धाव घ्या जीवनामध्ये. करी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे. हे चित्त अभ्यासानं लागतं. चित्त चंचले चंचन मन कृष्ण म्हटलेले बरं. रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये. हो, हे चित्त खूप चंचल आहे. ते चित्त अभ्यासानं लावायचं, थोड्या थोड्या अभ्यासानं. त्याला एकदा रुची लागली की ते बरोबर त्या ठिकाणी येतं. आता तुम्हाला प्रत्येक एकादशीला काही कोणाला आमंत्रण देता का? असं तुमचं येत ते बरोबर तुम्हाला मन इथे आणतं, कारण चित्ताला त्याची काय लागली? गोडी लागली. का तुम्हाला काही इथे असं काही आहे का? काहीतरी तुम्ही आलात, तुम्हाला किलो 2 किलो साखर, जसं आता राशन फुकट भेटू राहिलं तसं काही आहे का सांगा? तसं काहीच नाही. तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्हाला काहीतरी 2, 4, 5 किलो एखादा माल भेटणार आहे का, अमुक भेटणार? काही नाही, काहीच नाही. पण ते चित्ताला काय लागते? गोडी लागते. एक ती चित्त तिथे रममान झालं पाहिजे. ते अभ्यासानं होतं. थोडा 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 अभ्यास असला. आता कितीतरी जणांनी मला विचारलं बरं का, महाराज ज्ञानेश्वरी कधी चालू करताय? म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुमच्या चित्ताला त्याची काय लागली? गोडी लागली. कितीतरी जणांनी मला विचारलं कधी चालू करणार आहे, कधी चालू करणार आहे. म्हणलं बाबा सध्या कीर्तनाचे जरा जास्त, सध्या आमची सुगी चालू आहे. म्हणलं तर थांबा, थोडं थांबा. कुठपर्यंत थांबायचं? म्हणलं गुढी पाडवा एकदा गुढी उभारली का बघ पाहू मग. हा, तोपर्यंत काही दम नाही आम्हाला. तर हे सगळं जे काही आहे चित्ताला एक रुची लागते. अभ्यास करायचा थोडा थोडा. प्रत्येक एकादशीला तुम्ही येता, गीता पाठ आहे, काकडा आहे, याची एकदा रुची लागली का लागली. माणसाला बरोबर ते प्रेम निर्माण होऊन जातं. अभ्यासानं त्या गोष्टी होतात. अभ्यासेन तु कौन्तेय गृह्यते. आता चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम. अभ्यास योगेन ततो. अभ्यास योग. अभ्यास म्हणजे थोडं थोडं थोडं. या 8 पहारामाजारी मोटके निमिष भरी देतो जाय. या पूर्ण 8 पहारामध्ये दिवसभरामध्ये थोडं का होईना वेळ द्यायचा आणि तो आनंद आपण प्राप्त करून घ्यायचा. कुठेतरी स्थिर व्हायचं, आसन टाकायचं, प्रेमानं भगवंताचं नाम घ्यायचं, एक वाङ्मय वाचन करायचं. प्रेमानं केलं की त्याची रुची लागते. ते दिवसभर त्या गोष्टी स्मरणात येत असतात, स्मरणात येत असतात. आणि माणसाचा काळ जो आहे तो आनंदात जातो. संसारातले बसणारे जे हेलकावे, जे दुःख आहे ते माणसाला तेवढे त्रास देत नाही. त्याचा पावर फार कमी होऊन जातो. कारण हे औषधी फार भारी औषधी आहे. म्हणून तर म्हटलं हेची भवरोगाचे औषध, जन्मजरा तुटे व्याध, अनिक काही नव्हे बाद, करील वध षडवर्गा, सावळे रूपल्यावे डोळा, 6 वठरांचा मेळा, पदर लागोने दिखळा, नाममंत्र माळा विष्णू शस्त्र. अशा प्रकारचा तुम्ही हा अभ्यास ठेवला म्हणजे मग ते चित्त हळूहळू हळूहळू भगवंताला चिटकून जातं. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. पूर्ण या ब्रह्मांडामध्ये अशी एकही गोष्ट नाही की ज्याच्यापासून तुम्हाला कष्ट होतील. भूमीवरी कोण ऐसा, भूमीवरी कोण ऐसा, भूमीवरी कोण ऐसा,
शके हरीच्या दासा, गांजू शके हरीच्या दासा, सुखे नाचावो कीर्तनी, सुखे नाचावो कीर्तनी। भूमीवरी कोण ऐसा, गांजू शके हरीच्या दासा, सुखे नाचा हो कीर्तनी, जय जयकारे गर्दावानी। कोणतीच अशी शक्ती नाही की जी तुम्हाला दुःख पोहोचू शकते, पण चित्त जर तुमचं रममान झालं, चित्त जर भगवत सेवेमध्ये रममान झालं तर, नाही तर मग ते हेलकावे बसणार, माणूस दुःखी होणार। आणि भक्त प्रल्हादासारखं मन भगवंतामध्ये ज्यांचं रंगलेलं आहे त्यांना कुठलंच दुःख नाही। ध्रुवबाळ एवढेचे छोटे होते पण एवढा अरण्यातलं कुठलंच दुःख नव्हतं, काहीच दुःख नव्हतं, कारण मन भगवंताच्या नामामध्ये रममान झालं होतं, म्हणून कुठलेच क्लेश राहिले नाही, सगळे क्लेश संपून गेले होते। म्हणून महाराज म्हणतात असं काहीतरी तुम्ही धावाधाव करा, प्रयत्न करा, करी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे। असं जर तुम्ही केलं तर तुकोबाराय सांगतात की मग तुम्हाला एक फल आम्ही सांगतो, ते दुसऱ्या कडव्यामध्ये। मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी। मात तुकोबाराय सांगतात की जर तुमचं चित्त तुम्ही भगवत चरणारविंदी लावलं, चित्त लावी चरणापे, अभ्यास योगानं तुमचं चित्त तुम्ही जर भगवत चरणारविंदी लावलं तर मग तो माझा माय बाप, मग माझा माय बाप तुम्हाला सगळ्या तापातून सोडवेल, घेईल ताप हिरोणी। मग तुकोबाराय म्हणतात माझा मायबाप म्हणजे तो आपला नसेल, मग हा कोणाचा मायबाप आहे? तुकोबारायांचा मायबाप आहे। आणि तुकाराम महाराजांचे मायबाप आपलं काम कशाला करतील, आहे की नाही? ते कशाला आपलं काम करतील? ते पाहतील ना, ज्यांचे मायबाप आहे ते त्यांच्या त्यांच्या लेकराचं पाहतील, दुसऱ्याचे काम कशाला करतील? तुकोबाराय तर म्हणतात माझा मायबाप आहे। अहो आपलाही तोच मायबाप आहे, पण आपल्याला वाटत नाही ना, तो सगळ्याचा मायबाप आहे, पण माणसाला वाटतं कुठं तसं। पिताहमस्य जगतो माता धाता पितामह, वृक्षाम यजुरेवच। पिताचा आहे, पितामहाचा आहे पिता, मी पिता माता धाता सगळा मीच आहे। विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी। कृष्ण माझी माता आ
कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. भगवान मायबाप आहे आपला, आणि तो मायबाप आपल्याला वाटला पाहिजे की खऱ्या मायबाप तो आहे. बाकीचे हे जे आहेत व्यवहारातले आईबाप, ते लोभाकारणे पाळती. काही ते स्वार्थापोटी आपल्यावर प्रेम करतायत, आपलं लेकरू चांगलं झालं पाहिजे, आपल्याला विचारलं पाहिजे, असे काही स्वार्थ असतात. पण तैसा नव्हे माझा बाप, तैसा नव्हे त्याचा कृपाळू स्वभाव असं म्हटलं. भगवान तसे नाहीत. बाकी हे सगळे लोभाकारणे पाळती. व्यवहारातले जे काही मायबाप आहेत ते या मायबापाची बरोबरी करू शकत नाही. हा मायबाप सगळ्यांचा आहे, अत्यंत दयाघन अशा प्रकारचा हा मायबाप आहे. आणि हा तुम्हाला सगळ्या तापातून सोडवीत. फक्त तुमच्याकडे काय आहे, फक्त एक चित्त आहे, आणि ते चित्त तुम्ही त्या भगवंताला समर्पित करायचं. बाकीचं काहीही द्यायचं नाही. इतर गोष्टी भगवंताला आवडत नाही, आपण मागच्या कीर्तनात पण सांगितलं. बाकीच्या गोष्टीनं परमात्मा संतुष्ट होणार नाही. मी उपचारे कवनाही ना कळेगा, मी उपचारांना मी प्राप्त होत नाही. मला फक्त त्या ठिकाणी चित्त समर्पित करा, तर भगवान तुम्हाला सगळ्या तापातून सोडविल. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक जेवढे काही तुमच्या मागे ताप आहे, त्या सगळ्यांच्या तापातून, सगळ्या तापातून, सगळ्या दुःखातून भगवान सोडविल. मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी. पण हे चित्त भगवंताला समर्पित करत असताना ही साधना जीवनामध्ये आपण घेतली की आपलं हे चित्त भगवत चरणारविंदी स्थिर करायचं. तर त्यामध्ये काय होतं, मग मनुष्याचं हे जे मन आहे हे अगोदरच चंचल आहे, आणि पुन्हा त्याला असे काही काही लोक भेटतात की कोणी कोणीकडे त्याला ओढून घेतात. अनेक प्रकारचे लोक सांगत असतात, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, तुम्ही आमच्याकडे या. हो, म्हणजे असे लोक वेगवेगळ्या टोळ्या तयार करत असतात. हो, तिथं काही नाही, तुम्ही इकडे येऊन पहा. तर तुकोबार आहे त्याच्यासाठी तिसऱ्या कडव्यामध्ये सांगतायत, बहु माता चमते गोवा, बहु माता चमते गोवा, बहु माता चमते गोवा, बहु माता चमते गोवा, बहु माता चमते गोवा. बहुमतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. तिसऱ्या कडव्यामध्ये 2 पाठ आहेत, एक बहुतांच्या मते गोवा असा एक पाठ आहे, आणि कुठे कुठे बहुमतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. बहुमत म्हणजे अनेकांचे वेगवेगळे मार्ग असतात, आणि ते आपापल्या प्रमाणे त्याला तिकडे खेचत असतात. तुम्ही एकदा या मार्गाला येऊन पहा, तुम्हाला मग कळेल. असे कितीतरी मार्ग आपण बघतो ना. आता इकडे संत गजानन महाराजांच्याकडच्या सेवा वेगळ्या आहेत, स्वामी समर्थकडच्या सेवा वेगळ्या आहेत, संत शिर्डीच्या साईबाबांच्या सेवा वेगळ्या आहेत, ओम शांतीच्या सेवा वेगळ्या आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत.
आणि कलियुगामध्ये आणखी खूप पंथ होणार आहे. प्रगट किये बहुपंथ. या कलियुगामध्ये असे थोडी तक्रार झाली का दुसरा एक पंथ उभा राहणार, तक्रारीतून दुसरा पंथ उभा राहणार, असे खूप होणार. जसे आता हे भजनी मंडळ फुटत आहेत, मग त्याच्यामध्ये एक दुसरं नाव द्यायचं, फक्त अमुक मंडळ तमुक मंडळ. हो, असे मंडळ आहेत. हो, काही काहीला जमत नाही, कोणाला बिड्या वाढायचा नाही, कोणाला सिगरेट वाढायचं नाही, त्याला सज्जन लोक आवडत नाही, मग त्यांनी मंडळ स्थापन केलं वेगळं, त्याचं नाव मोकार मंडळ असं ते देऊन टाकलं. हो, तर असे हे सगळे वेगवेगळे मंडळ आहेत की ज्याचे त्याचे आमचं तर मग सगळे हे मार्ग वेगवेगळे निर्माण होतात आणि ज्याच्या त्याच्या प्रथा वेगळ्या. एक कर्माकडे उडी, नाथ महाराज म्हणतात, एक संन्यासाकडे बोडी, एक म्हणते हे गोष्टी कुडी, देहो ओढा उडीन घालावा. काही मार्ग कर्म मार्गाकडे जास्त दाखवतात लोक. हे बघा, कोणाच्या नादी नका, आपलं काम भलं आपण भले बस. काय खरं नाही या लोकांचं. तुम्ही फक्त तुमचे उद्योग धंदे नीट बघा, काय पडलं त्याच्यात, उगा आपला टाइमपास असं लोक. कशाला 15 दिवस वारीला जायचं, अमुक करायचं तमुक करायचं, अशा प्रकारे लोक बोलत राहतात. आपले कामं धडाचे करा. एक कर्माकडे उडी, एक संन्यासाकडे बोडी. काही म्हणतात मग करायचंच असलं ना मग लगेच आर नाही तर पार सगळं टाकून द्यायचं ना, खुशाल संन्यास घ्यायचं, अंगावर भगवे कपडे टाकायचे, लगेच कुठं बी जाऊन बसायचं. त्याला म्हणते हो मग खरं पारमार्थ. नाही तर काही हे बी नाही ते बी नाही, धरणं इकडचे आणि धरणं तिकडचे, आपले दोडके काही कामाचे मध्येच असे लटकेल, असे लोक बोलत राहतात बरं. हो, एक संन्यासाकडे बोडी, एक म्हणते हे गोष्टी कुडी, देहो ओढा ओढीन घालावा. काही म्हणतात कशाला ओढा ताण करून घ्यायचं, खाय प्यायचं मजा करायचं. किती दिवस माणसाला जगायचं हो? यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मी मृतस्य देहाचे पुनरागमन कुतः. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत मजेत जगायचं, पैसे नसले तर उधारी आणायची, द्यायची तर द्यायची, नाही तर जाऊन द्यायची. काय करणार आहे तो आपलं? हो, काय करणार आहे? देंगे नाही तो दिखलाएंगे. अशा प्रकारचं मस्त वागायचं. कित्येक लोक असे कोणाचे कर्ज घेतात, बुडून टाकते, हातवर खातात. हो, लोक म्हणतात त्यांनी आमचे 2 लाख बुडीले राव, आणि तुम्ही मागितले का? मागितले होते पण केल्या ना बगलावर, म्हणजे पुन्हा ते काढीत राहा. हो, असे लोक बोलतात केल्या बगलावर. असे लोक करतात. देहो ओढा ओढीनं घालावा. एक म्हणती प्रारब्ध प्रमाण, एक म्हणती सत्य शब्द ज्ञान, एक म्हणती धरावे मौनाती जलपन्न करावे. काही म्हणतात प्रारब्ध जसं असेल तसं चालेल, बस चालू द्यायचं, आपल्या नशिबात जसं आहे तसं चालू द्यायचं, बाकी काही करायचं नाही. एक पोरग तसंच नुसतंच बसून राहायचं. बाप म्हणायचं तरुण आहे रे तू, जरा नोकरी धंदा बघायचा, काहीतरी कामं बघायचे. तेव्हा तसंच बसल्याच म्हणायचा कशा करता, ते कशा करता म्हणजे तू आज थोडी मरमर करशील, हे करशील तर पाहुणे पाहायला येतील तुला, तो लग्न होईल, पोरगी देतील तो लोक. असं बसून कोण पोरगी? ठीक आहे, मग पोरगी दिल्यावर काय होणार? काय होणार म्हणजे तुमचा संसार थाटला. पुढं पोरं सोर होतील तुम्हाला. बरं, त्याच्या पुढं ते शिकतील, चांगल्या हुद्द्यावर जातील. बरं, त्याच्या पुढं त्यांना चांगला पगार मिळेल. बरं, मग त्याच्या पुढं काय होईल? मग ते तुला सुखात ठेवतील ना, बसून खाता येईल ना मग आरामशीर. मग सध्या काय करू राहिलो? सध्या तेच करू राहिलो, मग बसूनच खाऊ राहिलो ना. कशाला एवढं लांबून आणता मला फुकट? आता सध्या चालूच आहे माझं. असं काही लोक असे असतात. काय करायचं नाही. प्रारब्ध प्रमाण. एक म्हणती सत्य शब्द ज्ञान, शब्द खरेत. एक म्हणती धरावे मौनाती जलपन्न करावे. काही म्हणतात मौन धारण करा, मौनम सर्वार्थ साधिकम. बोलायचं नाही जास्त. मौन चांगलं असतं, पण दिवसभरातून 1-2 घंटे करायला पाहिजे. पण नेमकं बोलायच्या टायमाला गपचूप बसायचं असं बरोबर नाही. बरेच लोक असे मग ते घरामध्ये असे कधी कधी नुसते गच होऊन जाते. बरोबर नाही दिसत ना ते? का बरोबर दिसत सांगा?
मग सासूबाईला विचारलं का म्हणून सून काही बोला नाही, गच्चच आहे सकाळपासून. म्हणजे मग काहीच बोलायचं नाही. पण त्या गच्चा अर्थ लय वेगळा होतो ना, का म्हणून गच बसली बुवा, असे अर्थ होतात ना. तर मौन कशाला, मौन म्हणजे त्या ठिकाणी थोडंफार असं जास्त बोलायचं नाही, जेवढं आपल्याला वेळ मिळेल तेवढं करायचं, पण कायमचंच बोलायचं नाही. असे काही मौन धरून बसतात आणि मग पाट्या खराब करतात. पाट्या पेन्सिल त्यांच्याकडे दिलेलं असतं, वह्या पेन. मध्ये एक आमच्या गावातला माणूस होतो, भलतर रागीट होतो, आणि त्याने मौन धरून बसतो. मग त्याला कोणाचा राग यायचा, तर ते पाट्यावर शाल द्यायचा, पाट्यावर. मग ते वाचण्याने कसं वाचा तुम्ही सांग. ते मौन काय कामाचं. असे मोठे गमतीदार किस्से. म्हणून एक म्हणती धरावे मौन, अति जल्पन करावे. एक म्हणती वेदाध्ययन द्यावे दान. एक म्हणती काय म्हणते वेदाध्ययन करा. काही म्हणतात तपप्रमाण तपश्चर्या करा. काही म्हणतात दान धर्म करा. एक तो हे अवघेची मोडी घाली ती योगाची कडाडी. लावी आसन मुद्रे ओढी बैसवी रोकडी वाऱ्यावरी. काही म्हणतात सगळ्यात जर श्रेष्ठ मार्ग असेल तर योग मार्ग. बस आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. बस माणसाने आपली ती कुंडली जागृत करायची. अरे असं इतक्या झोपणाऱ्याची कुंडली जागृत होत असते का? किती झोपतो किती खातो, कोणाची कुंडली जागृत होत असते? तू इथं कुंडली हाला ना, एवढं मोठं झालं तू. कुंडली जागृत करू राहिला. कोणाचं होत नसतं ते. त्याला फार चपळ माणूस लागतो, चंचल माणूस लागतो, अशी कुंडली. बरेच लोक थोडेफार फिरतात, श्वासोश्वास घेतात, योग मार्गाचे वगैरे करतात लोक प्रकार. ते बी पोराला एकदा तू लवकर उठत जा बाबा, प्राणायाम करीत जा. 9 वाजले 10 वाजले तरी उठत नाही. सकाळी सगळे लोक ऑक्सिजन ओढून घेते. ऑक्सिजन शिल्लक कुठं राहतं? सकाळी सकाळी लोक कुठं बी पाहणं तुम्ही, तिकडं तिकडं फिरत राहते. कुठं बसते मांड्यावर चाल. आणि फरक काहीच नाही. काहीच नाही, उलट वाढू राहिल. मला एक पोरग म्हणलं की बाबा म्हणे महाराज मी वजन कमी करू राहिलो, काय करायला पाहिजे? म्हणलं 5-6 किलोमीटर फिरायचं. रोज जातो म्हणे, सायकलीवर चाललोय म्हणे मी रोज. म्हणलं मग कमी तर व्हायला पाहिजे. नाही काहीतरी चुकू राहिलं म्हणजे माझं, मला काय म्हणलं तू कसं जातो? म्हणजे मागं बसून. मग कसं काय कमी? मग तू स्वतः चालव ना सायकल. हा हुकू राहिले म्हणजे थोडं. मग तू मागं समोर चालू राहिला दुसरा, आणि त्याला काय जाण्यात अर्थ आहे? ते काही लोक योग मार्गाकडे ढकलतात, कोणी इकडं कोणी तिकडं, असे सगळे मार्ग वेगवेगळे. ऐसे शोधिले मार्ग नाना परी, नयेती प्रतिती मग सांडियले दूरी. आता गाऊन गीती नाचो हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा बोहरी हो. आयशा त्या ठिकाणी यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये, ती धन्य हे आनंदाची सापडली वेळ. हे त्याचं ध्रुपद आहे त्या गवळणाचे. वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग त्याच्यामध्ये दाखवलेले. मग हे करू का ते करू का ते करू का, बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. अनेकाचे मत ऐकत बसायचं नाही, आपली फजिती होती. याचा ऐक त्याचा ऐक त्याचा ऐक वगैरे आपलीच विनाकारण फजिती होते. आपण स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे, सद्गुरू करायचे, सद्गुरूकडून व्यवस्थित समजून घ्यायचं, आणि त्याप्रमाणे आपण जीवनावर आरूढ व्हायचं, तर माणसाचं कल्याण होतं. नाही तर सगळ्याच तुम्ही ऐकत बसले तर आयुष्य तुमचं संपून जाईल ना. काय आताशी येणार आहे? मागे तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं की पहिल्यांदाच जावई सासुरवाडीला चालले ना, पहिल्यांदाच जायचं होतं. त्याने शहाण्या लोकांना विचारलं, गावातले जे अनुभवी लोक होते त्यांना विचारलं, म्हणजे मी पहिल्यांदाच चाललोय तर सासुरवाडीला जायचं. म्हणजे पायी पायी जायचंय मला, काही लांब नाही सासुरवाडी, 2-3 किलोमीटरवर आहे, तर कसं जाऊ? काही नाही म्हणले, आपण किती बी पैशावाले असलो ना तरी आपलं लवून भजून जायचं, आपलं नम्रतेने जायचं, वाकून जायचं.
हे चांगलं राहतं. अनुभवी लोक होते, त्यांनी सांगितलं. मग अशी ते चाललं पायी, तर मधून अशी वाट होती, शेतात पाऊल वाट असते ना, पीक उभं होतं आणि त्याच्यातून असं वाकत वाकत चालला, लवून भजून जायचं. तर त्या शेतकरी मालकाला काय वाटलं, कंस चोर राहिला का, तर शंका आली ना, विनाकारण वाकून चालू राहिलं. मग तर शंका आली त्याला. त्याने धरलं त्याला, 2-3 ठेवून दिले. नाही नाही म्हणजे मी कंस चोरून नाही राहिलो, मी सासरू राहिलो चाललो. म्हणजे तुम्ही उगाच मला मारलं. आणि मी विचारून आलो होतो. ते म्हणले जरा वाकून गेलेलं बरं, आपलं लावून भजून जायचं. ते म्हणलं अरे काय त्यांचं ऐकतो, सासरूवाडीला चाललं, कसे मस्त छाती फुगून गाणी बिणी म्हणत चालायला पाहिजे. हे गाणी लावायचे, गुणगुण करायची मस्तपैकी. हो, एक प्यार का नगमा आहे वगैरे असं म्हणायचं. हो, अशा प्रकारे चालायचं म्हणजे. मग त्याने मान वर केली, मस्त गाणे म्हणायला लागला. आणि तिकडं काय झालं, एक जण पारधी ते जाळं लावून बसलं होतं, त्याच्यात ते हरिण अडकणार होतं. याच्या गाण्यानं गेलं ते पळून, याच्या गाण्यामुळे ते पळून गेलं. त्याने हाणलं. म्हणजे गाणे म्हणतो असतो का, मग सावध गेलं म्हणलं ते. तर ते म्हणे काय करायला पाहिजे, म्हणजे काय करायचं पाहिजे म्हणजे. त्या पाय म्हणले किती प्रयत्नाने सकाळपासून एक हरिण माझं जाळ्यात गुंतलं, ते दुसरं गुंतायच्या मागं होतं, तर ते तुझ्यामुळं गेलं. मग काय म्हणले बाबा, एक जाळ्यात फसलं, एक फसलं, दुसरं पण फसलं पाहिजे असं म्हणत जा. एक फसलं दुसरंही फसावं असं म्हणत जा. ते तसं बोलायला लागलं, एक फसलं दुसरंही फसलं. पुढे एका जणाची मोटरसायकलची एक चाक चिखलात फसलं आणि ते ओढीत होता. आणि तिथं जाऊन गेलं, एक फसलं दुसरं बी फसलं असं. त्यांनी मारलं. म्हणजे आता काय करावं बाबा, माझी पाठ सगळी सोलून काढली लोकांनी. बोलू तर काय बोलू म्हणजे एक निघलं दुसरं बी निघाव असं म्हणायला पाहिजे. एक निघलं दुसरं बी निघाव. पुढे गेले तर गावातले लोक चांगले लोक होते, सगळ्यांना आदर होता, लोकांचे कामं करणारे लोक होते. 2 भाऊ होते, त्याच्यातलं एक अचानकच मेलं. तर त्याची अंत्ययात्रा निघाली होती. ते तिथं जाऊन म्हणलं, एक निघलं दुसरं बी निघावं. त्याला मी मारलं. म्हणजे इतक्या लोकांना असं म्हणतो का, एक निघलं त्या, मग काय बोलायचं, अरे 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 फार वाईट झालं, अरे 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 फार वाईट झालं असं म्हणायचं. त्याने ते सोडून दिलं आणि ते सुरू केलं, अरे 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 वाईट झालं. एका माणसाला 55व्या वर्षी लेकरू झालं, ते पेढे वाटीत होतं, घ्या पेढे. ते म्हणलं अरे रे 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 हे वाईट झालं, फार वाईट झालं. त्याने बी हाणलं. असं बोलत असते म्हणले, वा रे वा वा, काय आनंदाची घडी आहे, काय आनंदाची घडी आहे, आनंदी आनंद झाला असं म्हणायचं. बरं, तो म्हणला काय आनंदाची घडी, आनंदी आनंद झाला. एका माणसाचं घर पेटलं होतं. मग आता मी दिवस चुकूस तर सांगू शकतो बरं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, याचा ऐक त्याचा ऐक त्याचा ऐक, काय फायदा होतो. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. फक्त तुम्ही तुमचं चित्त हे भगवंताच्या चरणारविंदी स्थिर करा. भगवंताला करुणा भाका, परमात्मा धावून येईल असं शेवटच्या कडव्यामध्ये वर्णन आहे. तुका करुणा बोले, करुणा बोले, तुका
विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा करी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना तुकोबाला सांगतात की करुण रस कारुण्य भाव प्रार्थना भगवंताला करा परमात्मा धावून येतील. जसं कारुण्य भावानं प्रार्थनेनं द्रौपदीनं बोलवलं परमात्मा धावून आले. भगवंताकडे प्रार्थना करा. करुण रसाला फार मोठं महत्व. भाकितो करुणा गा जैसा सांडिला ठाव तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. भगवान धावून येतात आपलं कार्य होतं असा या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. आता पुन्हा उद्या आपण आपलं कीर्तन सेवा आहे त्यामुळे एकदा माऊलीचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली उद्या महाशिवरात्री निमित्त कीर्तन सेवा आहे. ते आपण 9 ते 11 या वेळेतच करणार आहोत. सकाळी पेपरला असं होतं की बाबा एकादशीचं पारणं बी सोडावं लागतं, द्वादशी, उद्या पुन्हा शिवरात्री आली असं लिहिलं होतं. मग आता काय करावं. त्यांनी असं त्याच्यात लिहिलं होतं की थोडंसं भाताचा सुगंध घ्यायचा, नाहीतर मग भगवंताच्या चरणाचं थोडं तीर्थ घ्यायचं, म्हणजे उपवास सोडल्यासारखा होतो आणि न सोडल्यासारखं होतं. असं करायचं म्हणे, कारण ते उपवास सोडावं बी लागतो. उपवास जसं धरला ना तसं सोडायला पाहिजे. बरेचसे लोक एकादशी दिवशी रात्रीपासून ठरवून ठेवते उद्या काय करायचं म्हणून उपवास सोडा. तर ते तसं होऊ नये म्हणून असे 2 पर्याय सांगितले. पहिला पर्याय थोडासा भात करून त्याचा सुगंध घ्यायचा नुसता आणि ठेवून द्यायचं असं सांगितलं. नंतर भगवंताच्या चरणाचं तीर्थ. आपल्याला तीर्थ सोपं आहे. फक्त भात का सांगितला, कारण लोकांची थोडी मन आवरण. जर भजे बिजे सांगितले असते ना मग कशाचे लोक सुगंध घ्यायचे. तो म्हणते घंटाभराने शिवरात्र धरू म्हणले असते, घंटाभर 1-2 प्लेट खाऊन टाकले असते त्याने. तर असं त्याच्यात सांगितलेलं आहे. तर दोन्ही गोष्टी साधण्यासाठी तुम्हाला मुद्दाम सांगितलं. काही लोकांना शंका येत असते, ते विचारतात. काल सकाळी मी पेपरला वाचलं म्हणून सांगितलं. तर उद्या पण 9 वाजता कीर्तन सेवा होणार आहे. थोडंसं आता उद्या महाशिवरात्री असल्यामुळे थोडे लोक जास्त येणार आहेत, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे भगवान महादेवाचे भक्त खूप वाढलेले. तर त्यामुळे थोडीशी अगोदर सगळ्या जणांनी जागा द्या त्यांना. ते पण येणार आहे. बरोबर 9ला प्रारंभ होणार आहे कीर्तन. आजच्या कीर्तनाला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय जय
ज्ञानेश्वर महाराज की जय.